कथ्थकची विद्यार्थिनी दीपाली मोरे सध्या आमच्यासोबत आहे. दीपाली ताई, काय सांगणार? धनकरवाडी मेट्रो स्टेशनच्या लिफ्टमध्ये तुमचा पर्स चोरीला गेलेला आहे. कधी घडला होता आणि काय झालं होतं? काल 11:15 ते 11:30च्या दरम्यान मी कॉलेजसाठी निघाली आणि मेट्रो स्टेशनच्या लिफ्टमधून कॉलेजला गेली. कॉलेजला गेल्यानंतर मला कळलं की माझं पॉकेट काढून घेतलं आहे म्हणून, कारण त्याच्यामध्ये माझ्या चाव्या होत्या आणि ती चावी म्हणजे कॉलेजच्या लॉकरची चावी पण त्याच्यात होती. तेव्हा मला 1 वाजता माहीत पडलं की माझी चावी नाही आहे. म्हणजे मी तरी इन्फॉर्म करण्यासाठी मुलाला घरी फोन केला की माझी घरी चावी राहिली आहे का, पण घरी चावी राहिली नव्हती. ती त्या मेट्रोच्या लिफ्टमधूनच, धाणुकरवाडीच्या मेट्रोच्या लिफ्टमधूनच कोणतरी काढून घेतली होती. आणि घरी जाऊन मी संध्याकाळी पूर्ण शोधलं तेव्हा पण मला नाही सापडली. म्हणजे ती तेव्हाच गेली, कारण सकाळी कॉलेजला कळलं ना मला 1 वाजता, कारण मला घुंगरू काढायचे होते लॉकरमधून. म्हणून मी इथे चारकोप पोलीस स्टेशनमध्ये गेली कंप्लेंटसाठी. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही, ते आमची हद्द नाही आहे धाणुकरवाडी मेट्रो स्टेशन, तुम्ही कांदिवली पोलीस स्टेशनला जा. तर मी आता इथे कांदिवली पोलीस स्टेशनला पाटील साहेबांकडे कंप्लेंट माझी देत आहे. आणि त्याच्या आधी मी मेट्रो स्टेशनला पण रात्री जाऊन आली. त्यांना सांगितलं की तुम्ही फुटेज चेक करा. ते काय म्हणतात की मॅडम लिफ्टमध्ये झालं असेल तर आम्हाला काही माहीत नाही आहे, कारण लिफ्टमध्ये CCTV कॅमेरा नाही आहे. मग चुकी कोणाची आहे? त्यांची आहे ना, मेट्रो स्टेशनची चुकी आहे. कारण ह्याच्या 15 दिवस आधी एका 17 वर्षाच्या मुलीचा विनयभंग झाला होता. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं आम्ही कॅमेरा लावतो. मग अजूनसुद्धा त्यांनी कॅमेरा लावला नाही. त्याच्यानंतर आता माझं हे पॉकेट चोरीला गेलेलं आहे. म्हणजे चूक मेट्रो स्टेशनवाल्यांची आहे ना. पण तुम्ही काय करतात? तुम्ही कुठे जात होते सगळे? मी कॉलेजला जात होती आणि माझी कुठला कॉलेज? नालंदा डान्स इन्स्टिट्यूट जुहूची आपली आहे, तिथे मी कथ्थक शिकते. तर त्यासाठी मी रेग्युलर माझं 11:30 वाजता निघते मी मेट्रोने आणि अंधेरी वेस्टला जाते. अंधेरी वेस्टवरून मी जुहूचं माझं कॉलेज आहे तिथे जाते. पर्समध्ये काय काय होतं? पूर्ण मेन महत्त्वाचं म्हणजे माझ्या सगळ्या चाव्या होत्या त्याच्यामध्ये. ओरिजिनल सगळ्या घराच्या चाव्या, फ्लॅटची चावी, कपाटाची चावी, माझी लॉकरची चावी, इवन माझ्या कॉलेजच्या लॉकरची चावीसुद्धा, ज्याच्यात मी घुंगरू ठेवते. तर आता पोलिसांनी काय सांगितलंय, काय आश्वासन दिलंय तुम्हाला? नाही, ते कंप्लेंट घेतात आहेत, ते म्हणजे लिहून घेतात आहेत. बाकी त्यांनी काय सांगितलं नाही. ते म्हणाले फक्त आम्ही फुटेज चेक करतो. पण बाहेर आल्यानंतर फुटेज चेक करून फायदाच नाही. जर लिफ्टमध्ये झालं असेल आणि मेट्रोवाले म्हणतात की जर लिफ्टमध्ये झालं तर आम्हाला नाही माहीत, पण त्यांची चुकी आहे ना. मग त्यांनी मेट्रो स्टेशनमध्ये त्यांनी आपल्या लिफ्टमध्ये कॅमेरे लावणं बंधनकारक आहे. पण तुम्ही जेव्हा लिफ्टमध्ये होते तेव्हा तुम्ही एकटाच होते की अजून काही लोक होते? होते मागे पण भरपूर लोक होते. खरं माझं, मी हातात बॅग घेते अशी पुढे, पण मी काल अशी पाठीमागे घेतली कारण त्याच्यामध्ये बुक्स वगैरे आहेत ना, थोडं हेवी आहे, तर मी शोल्डरला लावली, त्यामुळे ते कळलंच नाही. आणि चैन माझी लगेचच उघडली जाते. पाहिजे तर तुम्हाला मी बॅग सुद्धा, बॅगमध्ये पर्स होता का? हां, बॅगच्या आतमध्ये पर्स होती. फर्स्ट चेनमध्ये पर्स होती. माझं आय कार्ड आणि चावीचं ते पर्स आहे ना, ती तिथे पुढेच होती. आता काय मागणी असणार आहे रेल्वे जे मेट्रो प्रशासन आहे किंवा पोलिसांची? महत्त्वाचं तर त्यांनी CCTV कॅमेरे बसवायलाच हवे होते. जर आता असतं त्याच्यामध्ये कॅमेरा तर मला कळलं असतं ना की माझी चावी काढून घेतली आहे म्हणून कोणीतरी, आणि मिळालं पण असतं. आता ते लोक पण हात वर करतात, मग त्यांची चुकी आहे ना. एवढा जेव्हा 17 वर्षाच्या मुलीचा विनयभंग होतो त्याच्यानंतर सुद्धा ते लोक काही करत नाही, ॲक्शन घेत नाहीत. आणि कॅमेरे लावायला तर 2 दिवस लागतात. असं पण नाही आहे की त्यांना खूप मोठं हे करायचं आहे म्हणून. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.